सो वेलकम बॅक टू 21 डेज 21 ऑथर्स. अँड आज आपले जे ऑथर आहेत त्यांचं म्हणजे साहित्य मी पहिल्यांदा त्या साहित्याला इंट्रोड्यूसच झालो नव्हतो अजिबात. पण मी जेव्हा श्रीमान योगीची प्रस्तावना वाचली आणि तेव्हा मग कळालं की अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि हे कंटेंट काहीतरी वेगळं आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी जेव्हा पहिल्यांदा श्रीमान योगी वाचलं तेव्हा या वयात होतो की मी प्रस्तावना वाचलीच नव्हती. मला नंतर एका मित्राने सजेस्ट केलं की ते तू वाच. मग मी ती जाऊन वाचली आणि मग त्याच्या खाली लिहिलेलं आणि इव्हन प्रस्तावना वाचतेच तर मला असंच वाटत राहिलं की ते ऑथरनी म्हणजे श्रीमान योगीच्या ऑथरनीच ते लिहिलेलं आहे. पण मग ते नंतर लक्षात आलं की ते एक पत्र आहे जे रणजित देसाईंना नरहर कुरुंदकरांनी लिहिलेलं आहे. आणि तो धागा पकडून किंवा तो टोन पकडून मग त्यांनी श्रीमान योगी मधले काही जे प्रसंग आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट त्या पद्धतीनं केलेले आहेत. सगळं नाही, पण काही ठिकाणी जिथं जिथं त्यांना तसा एक ब्लॉक होता की जसं की आता आपलं आपण म्हणतो की आई भवानीने येऊन दृष्टांत दिला, ह्याच्याऐवजी काही ठिकाणी डायरेक्ट असं म्हणलं जातं की त्यांनीच ती भवानी तलवार दिली. तर तो डायलेमा कसा सोडवायचा तो विचार करा. रणजित देसाईंसारखे जे ऑथर आहेत ते कोणाचं ऐकता आहेत तर नरहर कुरुंदकरांचं. आणि मग मला ते असं झालं की अरे नरहर कुरुंदकरांचं अजून काय काय आहे ते सगळं वाचायला हवं. आणि देन आय स्टार्टेड अगेन की मी मागोवा म्हणजे घ्यायला चालू केलं. आणि मग जे काही हाती लागलं आहे ते वैचारिकदृष्ट्या एवढं प्रगल्भ करून गेलंय मला असं मी म्हणू शकतो की त्याचं लिटरली 1% 2% पण त्या थॉट प्रोसेससारखं आपल्याला जर लाईफ जगता आलं तर मी म्हणेन की मी लकी होईन. पण बिलीव्ह मी ते इतकं ज्याला आपण म्हणू शिवधनुष्यासारखं आहे की ते जमत नाही. म्हणजे आपल्याला त्यांच्या त्या बुद्धिमत्ते इतकं प्रत्येक गोष्टीला तेवढ्या तटस्थपणे पाहणं. आता ह्याच पुस्तकाचं जर आपण घेतलं, जागर नावाचं पुस्तक आहे, ते जर वाचायला घेतलं तर कळतं की त्यावेळेस किती पुढचा विचार करणारा तो माणूस होता. आणि मुळात श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींच्या ते किती पार गेले होते हे कळून येतं. सो आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड एव्हरीबडी, टिपिकली यूथ जे वेड्यासारखे आजकाल कुठल्या तरी पॉलिटिकल पक्षांसाठी भांडत राहतात, जे वेड्यांसारखे काहीतरी ज्याला आपण म्हणतो की एकाच साईडचा कुठला तरी प्रपोगंडा ऐकून काम करत राहतात किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत राहतात. आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट की व्यक्त व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या आधी काही गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यातून जर तुम्ही नरहर कुरुंदकर वाचले तर तुम्हाला जी प्रगल्भता येईल ती एक वेगळ्या प्रकारची असेल. सो गो गेट इट. अगेन आई वुड से थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स है. तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.